बघू शकता अपाट अशी प्रचंड मोठी सह्याद्रीची पर्वतरांगा आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्येच आपल्याला बघायला भेटणार आहे ढाकबैरी. जेवण वगैरे करायला घेतलेले, किती मोठी इकडे गुफा वगैरे बघायला भेटतं आपल्याला. हे बघा पायऱ्या कशा आहेत बघा, अशा पायऱ्या चढून आलेले. कशी बघा कशी चढतात, एक 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 चढतोय. खूप मोठी चढण आहे, पाहू शकता काय हाल झालेले आहेत. गडावरची देवता बघायला भेटते इकडे, बैरी देवीचं दर्शन होतं. माकड लोक खूप त्रास देतात असं जायचं बघा. खूप वेळ झाला रस्ता शोधत होता, रस्ता काय भेटत नव्हता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो ढाकबैरी बघण्यासाठी. तर बघू शकता माझ्या मागे सांडशी गाव आहे, सांडशी गावातून आपण ढाकबैरीला जाणार आहेत. आणि बघू शकता मागे हा दिसणारा डोंगर हाच आहे ढाकबैरीचा डोंगर. तर आपण बघू शकता आणि समोरचं झाड दिसतोय ना, त्या झाडाच्या इकडनं आपण जाणार आहेत गडावरती. आणि कोणी एकटं वगैरे आलं तर गावातून लोकल गाईड्स वगैरे भेटतात, तर आपण काही गाईड्स वगैरे घेणार नाही, तर आपण या मार्गे जाणार आहेत. तर चला भेटू आता पुढे डायरेक्ट. बघू शकता अपाट अशी प्रचंड मोठी सह्याद्रीची पर्वतरांगा आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्येच आपल्याला बघायला भेटणार आहे ढाकबैरी. तर ढाकबैरीची वाट बघू शकता, एकदम घनदाट जंगलातून आपल्याला बघायला भेटणार आहे पुढे गेल्यानंतर. त्यामुळे थोडीफार मनात भीती तर आहेच, कारण की एकटा चाललेलो आहे आणि त्यामुळे कसं जायचं काय जायचं. वाट ही चुकणारीच आहे, चकवा देणारी वाट आहे. आणि गडावरती जाताना शेवटचा टप्पा हा खूप जरा अवघडच आहे, त्यामुळे मनात भीती आणि धगधग धगधग चालू आहे. तरी पण आता आपण जायचा निर्णय घेतलेला आहेच. तर बघू आता आजची ट्रेक आपली कशी कंप्लीट होते ती. खूप वेळ झाला रस्ता शोधत होता, रस्ता काय भेटत नव्हता. अजून मी कुठे जंगलामध्ये गेलो ना अजून. बघू शकता समोरच गाव दिसतो आपल्याला, गावाच्या बाजूलाच आहे. आणि हा दिसतोय ना, हा मोहाचं झाड आहे. इथंच आपल्याला जायला सांगितलं होतं, पण इथं आल्यानंतर आहे ना नक्की पायवाट कुठं जाते तर समजून येत नाही, कारण की एक मोठी पायवाट तिथे गेलेली आहे पण तिकडे रस्ता नाही. पण आता मी पर्याय असा निवडलेला आहे, तिकडनं मला आहे ना बघू शकता एक बघा इथे ही रेबिन लावलेली दिसते, लांबून दिसली म्हणून एक चेक करण्यासाठी आलो. ते रेबिन दिसले, आता ह्या साह्याने आता आपण जाणार आहेत. तर बघू आता रस्ता हा चेक नाही मला माहीत नाही, पण कदाचित असू शकतो. तर चला आता इकडनं जाऊन बघू आता कुठे रस्ता भेटतोय कुठे नाही ते. बघू शकता सकाळचं किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि रस्ता कशा प्रकारे रस्ता आहे, जंगलामधला रस्ता आहे. पायवाट तर मोठी दिसते, जागोजागी रेबिन लावलेलं दिसत आपल्याला. आणि क्लायमेट एक नंबर झालेला आहे. मैफिल पाहिजे फक्त, मैफिल अशा क्लायमेटमध्ये मजा येणार आहे. बघू शकता कसं जंगल आहे, घनदाट जंगल. आणि या जंगलामध्ये थोडीफार माणसाला भीती वाटू शकते, प्राणी वगैरे असू शकतात. कारण की मी आता एक रस्ता चुकलो होतो, त्या साईडला गेलो होतो, त्या साईडला मला मोठा ससा वाघायला भेटलाय. ससा वाघायला भेटला म्हणजे बाकीचे प्राणी वगैरे पण असू शकतात. बघू शकता काही अंतरावरती पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दगडी लावलेल्या दिसतात. या दगडीच्या साहाय्याने आपण गडावरती जाणार आहेत. आणि हा खूप मोठा लँडमार्क आहे, त्यामुळे आपण रस्ता विसरत वगैरे नाही किंवा रस्ता चुकत नाही. एवढा वेळ सपाटी भाग होता, पण आता आपल्याला चढण लागलेली आहे, त्यामुळे आता दम चाक होणार आहे आपली. खूप दम असा लागणार आहे, चढण मोठी आहे. बघू शकता कसा रस्ता आहे. खूप मोठी चढण आहे, पाहू शकता काय हाल झालेले आहेत. आणि अजून भरपूर वरती जायचे, म्हणजे बघू शकता हा टप्पा आहे पूर्ण वरती जायचा. त्यानंतर मग कसा रस्ता आहे, कुठला वाट आहे, परत किती चढायचे काय माहीत नाही. आणि अशी बेकारी झालेली आहे का पूर्ण. बघू शकता घामाघूम झाले, हे बघा घाम गळतो नुसता. हाऊस फक्त हाऊस, दुसरा काय नाही. हौशीला बोल नाही. क्षणभर विश्रांती केल्यानंतर परत आपला प्रवास सुरू होतो आणि आपण आपल्या वाटेला लागतो. असं झालंय, कधी गडावरती जातो, कधी बैरी देवीचं दर्शन घेतोय. गड अजून बघू शकता त्याच्या मागे
हा डोंगर पूर्ण चढायचे आपल्याला इकडनं असा, तर मागे जायचे आपल्याला. परत किती वरती येते माहीत नाही, पण जायचं तर आहे. बघू शकता मंडळी, फायनली आपल्याला आपला गड दिसायला लागलेला आहे. बघू शकता, मला झूम करून दाखवतोय कुठे आहे ते. हे बघा, इथं आपल्याला जायचे. इथं आहे भैरी देवी. बघा ही लोक उतरतात कशी, खूप रिस्की काम आहे. आणि मला असं वाटतं सर्व लोक खाली उतरतात. आपल्याला अजून एवढं लांब जायचे. बघा दिसत पण नाही, कसा प्रवास करणार. करू चला. बघू शकता अजून रस्ता काय संपायचा नाव नाही घेत. फुल जंगल आहे, घनदाट जंगलात आपण चाललेलो आहे. आणि आपल्याला पुढे आलो काहीतरी बघायला भेटतोय. बघू शकता तिथे का आपण समोर एक दीपस्तंभ बघायला भेटतं. आणि त्या बाजूलाच देव आहेत, बघू शकता. तर आपण इथं पहिले दर्शन घेऊ आणि इकडनं आपण गडावर चढायला सुरुवात करणार आहेत. बघू शकता गड दैवत असलेले आणि हे दीपस्तंभ बघू शकता. सुंदर असं आपल्याला बघायला भेटलं. बघा मंडळी, परत एकदा दाखवतो तुम्हाला. कशी बघा कशी चढतात, एक 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 चढतोय. सोपं नाही व सोपं नाही, आवड फक्त आवड. हे बघा मंडळी, पुण्यावर येणारे लोक आहेत ना, या साईडून येतात. इकडनं रस्ता जरा कमी आहे, पण इकडनं कठीण आहे. बघू शकता कसं आहे. जायचं आपल्याला इथे. बघू शकता मंडळी, आपल्याला पहिला दोर लागलेला आहे. या दोराचा आश्रय घेऊन आपल्याला जायचे. चढताना काय एवढी गरज नाही लागू शकत कदाचित दोराची, पण उतरताना नक्कीच लागू शकते. हे बघा मंडळी, अजून एवढं बाकी आहे. असं जायचे आपल्याला दोरावरून. बघा कसे दोर लावले. चला जाऊ पटकन. हे बाई माकड आहेत ना, त्यांचा लय त्रास आहे. चढायला उतरायला भरपूर त्रास देतात. ते बॅग चेक करतात, पाण्याच्या बॉटलवर घेतात, खायला बघतात, म्हणून खूप त्रास देतात. इथे जरा काळजी घ्यायला लागते. बघा आपला आता ठराविक प्रवास चालू झालेला आहे. तर पायऱ्या वगैरे अशा आहेत, बघू शकतो. डायरेक्ट खाली जाऊ शकतो माणूस. रिस्की काम आहे. इथं मी कॅमेरा आपला ठेवून देतो, कारण की रिस्क नको. हे बघा पायऱ्या कशा आहेत बघा, अशा पायऱ्या चढून आलेले. आणि हे बघ असं जायचं बघा, हे खतरनाक आहे. आणि इकडनं टाके वगैरे बघण्यासाठी इकडे पुण्यावरनं रस्ता आहे तो आहे. तर आपण इकडे जाऊ. बघा आता तारेवरनं प्रवास आहे कसा. शेवटचा टप्पा लय बेकार आहे. चला जाऊ पटकन. तर चला म्हणजे आपण फायनली आता वरती आलेलो आहे. बघू शकता आपल्याला साईडलाच गडावरची देवता बघायला भेटते. इकडे बाजूलाच इकडे आपल्याला भैरी देवीचं दर्शन होतं, बघू शकता. देवीचं दर्शन घेऊन बाजूला आलो का आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात. आजही पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी बघायला भेटतं. आणि पिण्याचं पाणी थंड एकदम पाणी बघू शकता. तेच पाणी जेवण करण्यासाठी लोक वापरतात. इकडे भांडी वगैरे किती बघा, जेवण वगैरे करण्यासाठी खूप प्रमाणात भांडी वगैरे बघायला भेटतात. खूप मोठी अशी एरिया आहे, बघू शकतो मी, खूप मोठी. पण ऍक्च्युली माकड लोक खूप त्रास देतात गडावरती. बघा किती मोठी गुफा आहे. सहजच नाईट कॅम्पिंग वगैरे करू शकतात लोक. 30 ते 40 लोक आरामात गडावरती राहू शकतात. आणि या साईडला पण बघू शकता जेवण वगैरे करायला घेतलेलं. किती मोठी इकडे गुफा वगैरे बघायला भेटतं आपल्याला. भरपूर मोठी अशी जागा आपल्याला बघायला भेटते. इकडे पण आपल्याला पाण्याचे टाकं बघायला भेटते. सुकं टाकं, इकडे पाणी वगैरे नाही.
पण बघू शकता किती मोठी ही गुफा आपल्याला बघायला भेटते इथे. सुंदर अशी जेवण चालू आहे बघा. थोडी भीती वाटत होती यायला, पण शेवटी फायनली आपण आलेलो आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो आहे. थोडं बघू शकतो म्हणजे, आणि इकडनं आपण सह्याद्री बघू शकतो. मंडळी सोलो ट्रेक करताना थोडी भीतीच वाटत होते, कारण की सकाळी 7:30 वाजता गड चढायला सुरुवात केली होती. पहिले 1 तास रस्ता हरवलो होतो, त्यानंतर मग घनदाट जंगलातून परत वरती आलेलो आहे. आणि पुढे वाटत होतं रस्त्यामध्ये काय कसं येणार कसं नाही, कोण भेटेल कोण नाही. वरती शेवटच्या टप्प्यावरती येताना भरपूर सारे अशी लोक भेटले, त्यामुळे गड चढणे शक्य झालं. आणि फायनली आपण गडावरती चढलेलो आहे. सुंदर असं गड होऊ शकता. परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. सह्याद्री काहीच नाराज करत नाही. सॉरी मंडळी, येताना मी तुम्हाला रस्ता बोललो होतो, हे दाखवलं होतं तुम्हाला. ग्रामदेवता आणि दीपस्तंभाच्या बाजूने इकडनं रस्ता बोललो होतो मी. बघा इथं बाजूला बोललो होतो, ॲक्च्युअली रस्ता इथं नाही. बघा दीपस्तंभाच्या समोर इकडे आहे ना, हा रस्ता जंगलातून जातोय. इथनं रस्ता समजणार नाही कोणाला कसं काय ते, पण हे ज्यावेळेस रेबिन लावलेले आहेत ना, त्यावरनं समजून जायचं का रस्ता इकडनंच आहे. इकडनं हा गाडीवरती आपला रस्ता जाणार आहे. तर लक्षात ठेवा का इकडं आपल्याला मोठी वाट दिसते, पायवाट दिसते, पण हा रस्ता नाही. हा रस्ता इकडे आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे खूप. आणि चला मंडळी, व्हिडिओचा शेवट इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा, त्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.